राडेगाव प्रकरणात आता एक मोठा खुलासा समोर आलेला आहे। राडेगाव येथील कथित आदिवासी मुली विक्री प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असतानाच जिल्हा पोलीस विभागाने अधिकृत आकडेवारी समोर आणत अनेक आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। भाजप काही हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रकरणात लव जिहाद, धर्मांतरण, मानवी तस्करी यासारखे गंभीर आरोप करण्यात येत असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राडेगाव पोलीस ठाण्याच्या नोंदीचा सखोल आढावा घेत मिसिंग व अपहरण प्रकरणाची माहिती जाहीर केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार 2025 मध्ये राडेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत 38 महिला मिसिंग झाल्याच्या नोंदणी आहेत। त्यापैकी 37 महिलांचा शोध लागला असून केवळ एक महिला अद्याप बेपत्ता आहे। त्याच वर्षात नोंदवलेल्या 14 अपहरण प्रकरणांपैकी 12 मुली सापडल्या असून 2 प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे। तसेच 2026 मध्ये आतापर्यंत 9 महिला बेपत्ता झाल्याची तक्रार आली असून त्यापैकी 8 महिलांचा शोध लागलेला आहे, तर एक महिला अद्याप सापडलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार मझहर कुरेशी याच्यावर पोलिसांनी आर्म ऍक्ट सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। प्राथमिक चौकशीत मझहर कुरेशी आणि त्याची पत्नी कल्याणी कुरेशी हे दोघे मिळून मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून विवाह जोडवण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे। चंद्रपूर, नागपूर, जालना, औरंगाबाद आदी ठिकाणी त्यांनी मध्यस्थी करून विवाह लावल्याची माहितीही पोलिसांनी दिली। महत्वाचे म्हणजे आतापर्यंतच्या तपासात त्यांनी एकाही आदिवासी समाजातील मुलींचे लग्न लावल्याचा ठोस पुरावा समोर आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले। भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी 34 आदिवासी मुलींबाबत गंभीर आरोप केले असले तरी त्या संदर्भातील ठोस माहिती किंवा नोंदणी पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे अधीक्षकांनी सांगितले। या आरोपांचीही सखोल चौकशी करण्यात येणार असून कोणतीही बाब लपवली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली। काही संघटनांकडून मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, मात्र पोलीस रेकॉर्डनुसार बहुतेक प्रकरणांमध्ये मुली परत सापडल्या आहेत। तरीही संशयित बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिले। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी मांडलेली आकडेवारी आणि तपासातील प्राथमिक निष्कर्ष पाहता राजकीय स्तरावर करण्यात आलेल्या आरोपांची तीव्रता आणि वास्तविक यात मोठा फरक असल्याचे चित्र समोर येत आहे। यावेळी कुमार चिंता यांनी दिलेली प्रतिक्रिया। याच्यामध्ये पहिले 2 मॅटर मिक्स झालेला आहे। पहिले परवा रालेगावमध्ये एक बालविवाह होणार होता, त्याच्यामध्ये मुलगी 15.5 वर्षाचा मुलगी होता आणि जो लग्न करणार होता तो पण आदिवासी समाजाचा होता, त्यांचा वय 44 होता आणि आपल्याला माहिती भेटले बरोबर त्यांना आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर मॅटर थोडा मिक्स झालेला आहे। रालेगाव शहरामध्ये एक कल्याणी कुरेशी म्हणून एक लेडी आहे आणि त्यांचा पती मझहर कुरेशी म्हणून आहे। हे दोघं जनरली काही मॅरेज करण्यामध्ये एक मीडिएशनचं काम करतात, असं आपल्याकडे माहिती आलेलं आहे। त्याच्यामध्ये दरम्यान आतापर्यंत आमच्या चौकशीमध्ये काही आदिवासी मुलींच्या यांना लग्न केले म्हणून काही मिळून आले नाही आहे। काही बाकी वेगळ्या वेगळ्या समाजच्या ज्यांच्या लग्न होतच नाही आणि जिथे मुलींच्या गरज आहेत त्यासारख्या म्हणजे चंद्रपूर, नागपूर, जालना, औरंगाबाद अशा ठिकाणी इकडून मुलींना ती लोक मध्यस्थ करून करण्यात आलेलं आहे। हे एक वेगळं प्रकरण आहे। आता मला हे काही संघटनाकडून आम्हाला भरपूर महिला मुली मिसिंग आहे म्हणून आमच्याकडे माहिती आलेलं आहे। अगर रिकॉर्डवर आम्ही चेकिंग केले तरी रालेगाव पोलीस स्टेशनमध्ये 2025ला 38 महिला मिसिंग होता, त्यापैकी 37 महिला मिळून आलेल्या आहे, म्हणजे एकही महिला मिळून आलेला नाही आहे। आणि 2025 मध्ये अपहरणमध्ये 14 मुली अपहरण झाल्या होत्या, म्हणजे जो पाडून नेणे आणि असं बोलतात आपण, 14 पैकी 12 मिळून आलेल्या आहे, 2 मिळून आलेला नाही आहे। आणि 2026 मध्ये मिसिंगमध्ये 9 लेडीज मिसिंग झाले, त्यापैकी 8 मिळून आले, 1 मिळून आले नाही आहे। आणि अपहरणमध्ये 2 अपहरण झालं होतं, त्यापैकी सर्व लोक मिळून 2 पैकी 2 पण मिळून आलेलं आहे। हे जो आपल्या पोलीस रेकॉर्डवरच्या डिटेल्स आहे तुम्हाला सांगतो। याच्या मी याच्यासोबत चर्चा केले, जो 34 नंबर आकडेवारी सांगतात त्याच्या रिलेटेड सध्या आपल्याकडे काही डिटेल्स नाही आहे, पण आम्हाला पण एक शंका अशा निर्मित झालेला आहे, अशा काही मुली मिसिंग होतात पण आपल्याकडे येतच नाही का, म्हणजे इन्फॉर्मेशन येतच नाही आईवडिलांकडून, अशा काही माहिती आहे का त्याच्या रिलेटेड आम्ही डिटेलमध्ये चौकशी करणार आहे आणि चौकशीमध्ये अगर काही निष्पन्न झाले 100% आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे। सर, परराज्यामध्ये सुद्धा यांचं आपला जो माहितीप्रमाणे परराज्यामध्ये काही माहिती नाही केलेलं आहे। टोटल माझ्याकडे जो माहिती आहे परभणी, संभाजीनगर, चंद्रपूर, जालना आणि नागपूर अशा ठिकाणी ते लग्न करण्यात आलेलं आहे। धर्मांतरण यात काही आढळलं आहे का?
आमच्यासमोर असा आता काही आढळून आलेलं नाही आहे, पण स्वतः ते कल्याणी कुरेशी आहे, ती हिंदू होता, ती याच्यासोबत लग्न केले, शायद त्याच्यामुळे असा माहिती आलेली असेल, पण आमच्याकडे काही माहिती नाही आहे तसा. राळेगाव परिसरात शांतता ठेवावा या दृष्टीने काय आव्हान आपण? मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, पोलीस डिपार्टमेंट प्रोफेशनल पद्धतीने निष्पक्षपात पद्धतीने चौकशी करतात. याच्यामध्ये जो बी निष्पन्न होईल आणि जो बी आरोपी निघणार आहे त्यांना आम्ही 100% सोडणार नाही आहे, त्यांच्यावर नक्की कारवाई करणार आहे. आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, या मॅटरला आता सोडून टाका, आमच्यावर सोडा, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आता तुम्हाला इवन माननीय मंत्री विखे साहेब पण बाईट दिलेली आहे, ते पण तेही सांगितलेलं आहे. आम्ही 100% पुढच्या आठवड्यापर्यंत डिटेलमध्ये डीप चौकशी म्हणजे जो आरोपीचं नाव आलेलं आहे अशा आम्ही निष्पन्न करणार आहे की त्यांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण चेकिंग करणार, त्यांच्या CDR पण चेकिंग करणार. असं पूर्ण सर्व प्रकरणामध्ये असं बघून आम्ही त्यांच्यावर काही निष्पन्न झाले तर कारवाई करणार आहे. सर तो या भागामध्ये कल्याणी पहिले आहे आम्ही हे मजर कुरेशीच्या विरुद्ध एक तलवार सापडल्यामुळे त्यांच्या घरी त्यांच्यावर आम्ही 425चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसरा तुम्ही जो बोलतात की अशा प्रॉस्टिट्यूशनसारखा म्हणजे मीडिएशन करतात तसा प्रकरण आमच्याकडे आले नाही आहे. अगर असा कोणी पुढे येऊन आम्हाला तक्रार दिली अगर त्याच्या रिलेटेड आम्ही गुन्हा दाखल करणार आहे.